नमस्कार. दूरदर्शन वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर मिताली धनावडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आवाज ऐकू येतोय पण शब्द स्पष्ट समजत नाहीत किंवा टीव्हीचा आवाज थोडा वाढव ना, अशा छोट्या तक्रारींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. पण कधी-कधी हेच संकेत श्रवणदोषाची सुरुवात दर्शवू शकतात. मग लहान मुलांमध्ये श्रवणदोष कसा ओळखायचा, मोठ्यांमध्ये त्याची कारणं कोणती आणि आपलं ऐकण्याचं सामर्थ्य सुरक्षित कसं ठेवायचं हे जाणून घेऊयात आजच्या आरोग्य संपदामध्ये. आणि याच अनुषंगाने आपला आजचा विषय आहे तो म्हणजे लहान मुले आणि प्रौढांमधील श्रवणदोष. विषय पुन्हा सांगते, लहान मुले आणि प्रौढांमधील श्रवणदोष. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत एक तज्ज्ञ डॉक्टर ज्यांचं नाव आहे डॉक्टर मिलिंद नवलखे. नमस्कार सर. नमस्कार. आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर मिलिंद नवलखे सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, कान, नाक, घसा व मस्तक मानेच्या शस्त्रक्रिया विभागाचे आहेत. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय सायन मुंबई येथे. डॉक्टर मिलिंद नवलखे हे मुंबईतील ज्येष्ठ व अनुभवी कान, नाक, घसा म्हणजेच ENT तज्ज्ञ व शल्यचिकित्सक असून सध्या लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालय सायन येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहान मुले तसेच प्रौढांमधील श्रवणदोषाचे निदान व उपचार, कानाच्या विविध विकारांवरील शस्त्रक्रिया तसेच गंभीर व अतिगंभीर श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट उपचार आणि शस्त्रक्रिया यामध्ये विशेष रस असून त्यांना व्यापक अनुभव आहे या क्षेत्राचा. योग्य रुग्ण निवड, अचूक शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरचे श्रवण पुनर्वसन यासाठी आवश्यक बहुविभागीय समन्वयावरती ते विशेष भर देतात. शासकीय आणि शैक्षणिक सेवेसोबतच त्यांची मुंबईमध्ये दीर्घ काळापासून यशस्वी खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिससुद्धा आहे. त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये विशेषतः श्रवणदोष, कानाच्या शस्त्रक्रिया, कॉक्लिअर इम्प्लांट्स, नाक आणि सायनसचे विकार आणि तसेच लाळ ग्रंथींचे आजार यांचे आधुनिक पद्धतीने निदान आणि उपचार या ठिकाणी केले जातात. विशेषतः लाळ ग्रंथीच्या आजारांमध्ये म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स डिसीजेस जे आहेत त्यामध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट जे आहेत त्यांना अत्यंत सखोल अनुभव या विषयामध्ये असून त्यांचं प्रावीण्य असून सायलेंडोस्कोपीवर आधारित निदान आणि उपचार तसेच डक्टल ऑब्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, स्टोन रिमूव्हल, ग्लँड प्रिझर्विंग टेक्निक्स यामध्ये ते अग्रगण्य त्यांना मानलं जातं. रुग्णांना कमी वेदना आणि कमी गुंतागुंत आणि जलद बरे होणे यासाठी आधुनिक मिनिमल इन्व्हेसिव्ह तंत्राचा वापर करण्यावर सरांचा विशेष भर आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी अनेक पदव्युत्तर विद्यार्थी व ENT शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण दिलेले आहे. एंडोस्कोपिक DCR, FESS आणि सायलेंडोस्कोपी या आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांमध्ये सुद्धा त्यांना विशेष प्रावीण्य आहे. भारतामध्ये सायलेंडोस्कोपीचा प्रारंभिक काळामध्ये अवलंब करणाऱ्या प्रमुख शल्यचिकित्सकांपैकी ते एक असून या क्षेत्रातील अनेक डॉक्टरांना त्यांनी प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे. रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक चांगले ऐकता यावे, प्रभावी संवाद साधता यावा आणि त्यांच्या जीवनमानात सुद्धा सुधारणा व्हावी हा त्यांच्या वैद्यकीय कार्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. सर, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला. विषय पुन्हा एकदा सांगते, लहान मुले आणि प्रौढांमधील श्रवणदोष. तर सर आम्हाला सांगाल का की श्रवणदोष म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये कमी ऐकू येणं आणि पूर्ण बहिरेपणा ह्या सिमिलर गोष्टी आहेत की यामध्ये काही फरक आहे, असेल तर तो कोणता आणि ही समस्या जी आहे ती नेमकी कोणत्या वयामध्ये सुरू होऊ शकते, लहानपणी की प्रौढांमध्ये सुद्धा, काय सांगाल याबद्दल? श्रवणदोष हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. पहिला एक तर हे की तो किती सौम्य आहे की खूप गंभीर आहे याच्यावर बरंचसं पुढचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्याची ट्रीटमेंट डिपेंड असते. काही लहान मुलांमध्ये जन्मतः ऐकायला येत नाही, त्यांच्यासाठी जे उपचार आहेत ते वेगळे आहेत आणि ज्यांना नंतर ऐकायचं गेलं त्याचे उपचार वेगळे आहेत. कानामध्ये काही पू झाल्यास, पत झाल्यास किंवा वॅक्स झालं, मळ झाला, त्याने जे ऐकायला जातं ते एवढं गंभीर नसतं कारण की त्याचं चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली तर ते पुन्हा परत येऊ शकतं. नक्कीच. आणि ही समस्या मोठ्यांमध्ये सुद्धा काही कालावधीनंतर उद्भवू शकते का सर? हो, मोठ्यांमध्ये ऐकू कमी येण्याचे कारण बरेच आहेत. एक प्रामुख्याने आहे काय कानात मळ असणं किंवा कानातून पू येणं, कानात इन्फेक्शन असणं
किंवा काही औषधं जसं टीबीची औषधं घेतले त्याच्यामुळे ऐकायचं कमी झालं, ते वेगळ्या प्रकारचं असतं. पुन्हा काहीतरी मोठ्या आवाजाने आपलं संगीत ऐकणे किंवा खूप मोठ्या आवाजाने हेडफोन लावणे, याच्याने जे ऐकायला जातं ते खूप गंभीर प्रकारचं असतं, कारण त्याचे उपचार कठीण आहेत. नक्कीच. तर श्रवण दोषाचे मुख्य प्रकार सुद्धा तुम्ही सांगू शकता का? कोणते प्रकार असतात की फक्त ऐकू न येणे हा एकच क्रायटेरिया धरला जातो? आणि जे श्रवण दोषाबद्दल आपण आता माहिती घेत आहोत, तो कायमस्वरूपी बदल आहे की बहिरेपणा, की तो तात्पुरता सुद्धा असू शकतो? तर ऐकायला जे कमी येतं ते जे माइल्ड प्रकारचं असतं, त्यात एवढंच येणार की मला थोडंसं कमी ऐकायला येतंय, कधीतरी कोणाला तरी रिपीट करायला लागतंय. पण ज्यांना गंभीर प्रकारचं असतं त्यांना इवन मोठा आवाज पण ऐकायला येत नाही. तर हे 2 प्रकार आपण मोडू शकतो सिव्हिअरिटीप्रमाणे. आता तुम्ही दुसरं विचारलं की परमनंट असतं की टेम्पररी असतं. तर जे ऐकायला कमी येणं हे मळ किंवा कानात इन्फेक्शन असल्यामुळे असतं, किंवा कानाच्या दुसरे जे बाह्य कर्ण असतं आणि मध्य कर्ण असतं, यातले जे आजार असतात त्यांची चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होऊन त्याला चांगलं ऐकायला येऊ शकतं. आता आपण हे पुन्हा बोलतोय हे एका कानाबद्दल. जर दोन्ही कानात असेल तर तो प्रॉब्लेम आणखी कॉम्प्लिकेट होतो, कारण की आपल्याला एका कानाची ट्रीटमेंट करताना आम्हाला नेहमी हे कन्सिडर करायला लागतं की दुसरा कान नॉर्मल आहे की दुसऱ्या कानाचं गेलेलं आहे. नक्कीच. सर, तुम्ही चांगल्या प्रकारे गाईड केलेलं आहे ही गोष्ट, की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की एका कानाचा प्रॉब्लेम जो आहे तो तेवढासा सिरियस नसू शकतो, पण आपल्याला दुसऱ्या कानाने जर नीट ऐकायला येत असेल तर ज्या एका कानाला मेजर प्रॉब्लेम आहे तोही आपल्याला लवकर बरा करणं सहज शक्य होतं. तर पुढचा प्रश्न ह्या दृष्टीने विचारायचा आहे की नवजात बालकाला जेव्हा ऐकू येतं की नाही हे पालकांनी कसं ओळखावं, किंवा अशा काही टेस्ट आहेत का, किंवा हिअरिंग स्क्रीनिंग काही आहेत का, किंवा आवश्यकच असतात की हे केलं गेलंच पाहिजे, याबद्दल काय सांगाल? जेव्हा बाळ जन्माला येतं, जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाभारतात आहे की बाळ गर्भामध्ये ऐकत असतं, तर ते खरं आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ऑलरेडी बाळाला ऐकू येत असतं, आणि ते आपल्याला टेस्ट करण्याची आज टेस्ट अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे, ज्याच्यात आपण जन्म झाल्या पण आपण हे टेस्ट करू शकतो की बाळाला ऐकू येतं की नाही. मी तर एवढं सांगेन की जन्म झालेला प्रत्येक बाळ याचं हे हिअरिंग स्क्रीनिंग आपण ज्याला म्हणतो, OAE ही टेस्ट असते, याच्याने केलेलंच पाहिजे. तसं बघितलं तर उच्च न्यायालयाच्या याच्या निर्णयाप्रमाणे हे प्रत्येक गायनेकोलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियनला कंपल्सरी आहे की बाळ डिस्चार्ज व्हायच्या आधी ही टेस्ट झालेली पाहिजे. त्यात पास किंवा रेफर असं रिझल्ट असतो. पास म्हणजे बरोबर आहे, रेफर म्हणजे आणखी पुढे यांच्या टेस्ट करायची गरज आहे. जी पुढची टेस्ट असते त्याला म्हणतो बेरा, ब्रेनस्टेम इवोक रिस्पॉन्स ऑडिओमेट्री, ज्याच्यात बाळाला थोडं झोपायचं औषध दिलं जातं तोंडाने, आणि बाळ पूर्ण झोपलेलं असताना ही टेस्ट केली जाते. बेरा ही जास्त डेफिनेट टेस्ट असते, ज्याच्यावर आपल्याला लक्षात येतं की बाळाला कमी ऐकू येत आहे की नॉर्मल ऐकायला येत आहे. त्यात जर कमी ऐकू येत असेल तर आता जो रूल आहे त्याला आम्ही म्हणतो 1-3-6, म्हणजे 1 महिन्याला आपल्याला डायग्नोसिस पाहिजे, 3 महिन्याला आपल्याला इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, आणि 6 महिन्याला थेरपी आणि सुरू करायला पाहिजे. याचा अर्थ असा की जर बाळ जन्माला आलंय आणि त्याचा कान जन्माला नाही आलाय, ऐकायचं जन्माला नाही आलंय, त्याला लवकरात लवकर देणं, म्हणजे त्याचं वय आणि त्याचं ऐकायचं हे बरोबर वाढत जाईल. याच्यात मुख्य लोकांना सांगायचं हे की ज्यांना बाळांना ऐकायला येत नाही, घरात बरेचसे वयस्कर असतात, ते म्हणतात की नाही जरा उशिरा बोलेल, उशिरा ऐकेल. आता बाळ बोलत नाही कारण की ऐकायला येत नाही. आता ऐकायला येत नाही, पहिल्या 1-2 महिन्यात तुम्हाला बघायचं आहे की बाळ मोठ्या आवाजाला बघतं का, दचकतंय का, घरात भांडं पडलं किंवा काय पडलं तर बाळाला ऐकायला आलं की नाही, बाळ झोपेतून उठलं की नाही, आईच्या आवाजाला बघतंय की नाही, हे सगळे ऑब्झर्वेशन आपण करायला पाहिजे. OAE करायलाच पाहिजे. समजा केली नसेल, याच्यावर जर लक्षात आलं तर लगेच ENT डॉक्टरला दाखवायला पाहिजे, ऑडिओलॉजिस्टला दाखवायला पाहिजे की याच्या पुढच्या टेस्ट करूया, आणि त्याच्यात जे मिळेल त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. जर ही ट्रीटमेंट उशिरा झाली तर काय होतं, तर बाळ जन्माला आल्यावर लगेच त्याचं स्पीच डेव्हलप व्हायला लागतं. म्हणजे बाळ जसं इथे जन्माला आलं महाराष्ट्रात तर मराठी बोलतं,
चेन्नईमध्ये आलं तर तिथले तमिळ बोलेल किंवा कुठली तिकडची भाषा बोलेल, कारण जे ऐकतं ते बोलतं. आता ही बोलण्याची जी प्रक्रिया असते याच्यासाठी मेंदूमध्ये काही भाग असतो. हा भाग जर नाही वापरला तर हळूहळू करून तो व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे दिसण्याच्या कॉर्टेक्सने घेतला जातो. ही प्रक्रिया जन्मापासून पहिल्या दिवसापासून सुरू होते. आता हे जर बाळाने पहिल्या 2 वर्षात आपण जर त्याला पूर्ण त्याचं जर ऐकायला येत नाही तर आधी सुरुवातीला हिअरिंग एड लावून थेरपी देऊन नंतर पण ऐकायला येत नसेल तर मग आपण त्याला कॉक्लिअर इम्प्लांटची ऑप्शन म्हणजे सर्जरी करून जर ऐकायला दिलं तर ही प्रक्रिया थांबते. आपण जर हे केलं नाही 2 वर्षापासून असं हळूहळू होत जातं की 5 वर्षानंतर अशी वेळ येते की जरी तुम्ही सांगितलं की कॉक्लिअर इम्प्लांट करायला आणलंय आम्ही बाळ, तर आम्ही सांगतो की नाही आता उपयोग होणार नाही कारण तुम्ही 5 वर्ष काही केलेलं नाही. तर अर्ली डिटेक्शन, अर्ली इंटरव्हेन्शन अँड अर्ली ट्रीटमेंट हे सगळ्यात मोठे की पॉईंट आहेत. नक्कीच सर, तुम्ही खूप सोप्या शब्दात खरं तर मार्गदर्शन करत आहात की घरी जे नवजात बालक आहे त्याला घरी पण आपण काही गोष्टींमुळे आपल्याला लक्षात येणं गरजेचंच आहे, पण जन्म झाल्याच काही टेस्ट आहेत जसं की OA तुम्ही एक्सप्लेन केलं, किंवा मग त्या OA टेस्टमध्ये जर आपल्याला आढळलं की अजून काही पुढे परीक्षण करायची गरज आहे तर बेरा नावाची एक टेस्ट सांगितली, ते आपण करूच शकतो. तर अर्ली डिटेक्शन हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सरांनी आताच एक्सप्लेन केलेलं आहे. सर, एक प्रश्न येतो आपल्याला परभणीहून, मोहन चपेले यांचा प्रश्न घेऊयात. नमस्कार. नमस्कार मोहन सर. सून बहिरेपणा आणि बहिरेपणा तो असतोच का? जर असेल तर काय फरक आहे त्याचा? सून बहिरेपणा म्हणजे मोहन सर म्हणजे ते सिव्हिअर म्हणतात वाटतं. सुन्न होणं. अच्छा. बहिरेपणाचे 2 प्रकार असतात, एक कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस आणि सेन्सिटिव्ह हिअरिंग लॉस. कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस म्हणजे हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ऐकायला गेलेलं असतं, जे जनरली कुठल्याही ऑपरेशनने ठीक होऊ शकतं. सुन्न बहिरेपणा म्हणजे तुम्ही जे म्हणतात सेन्सिटिव्ह हिअरिंग लॉस, हा जे आपण बोलतोय की बाळ जन्माला आलं ऐकायला येत नाही, तो जनरली सेन्सिटिव्ह हिअरिंग लॉस असतो. किंवा परत्वे जो येत जातो तो सेन्सिटिव्ह हिअरिंग लॉस होतो. त्याला कुठली तरी एड म्हणजे आयदर हिअरिंग एड जर मोठे असतील तर, किंवा एकदम बाळ जन्माला आलं आणि त्याला ऐकायला येतं त्याला कॉक्लिअर इम्प्लांट, या प्रकारे ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला दुसरा इलाज नसतो. नक्कीच. मोहन सर, मला वाटतं सरांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि तुमच्या उत्तरामधून तुमचं समाधान नक्कीच झालं असेल. सर, आपण ज्या विषयावर चर्चा करत होतो की स्पीच डेव्हलपमेंटबद्दल पण किंवा स्पीच डेव्हलपमेंट ह्या गोष्टीशी निगडीत आपल्याला श्रवण दोषाचं काय कंपॅरिझन करता येईल किंवा कशा प्रकारे स्पीच डेव्हलपमेंट थेरपीज असतात आणि प्रत्येक वेळी ह्या गोष्टी स्पीच डेव्हलपमेंटमध्ये विलंब होतोय तर श्रवण दोषच असण्याची शक्यता किती टक्के असते किंवा किती महत्त्वाच्या या गोष्टी असतात? जसं मी तुम्हाला सांगितलं की टेस्ट करायलाच पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगायची टेस्टबद्दल आधी, तर OAE ही खूप सेफ म्हणजे टेस्ट असते. OAEला खर्च येतो फक्त 500 रुपयापेक्षा कमी, म्हणजे ज्याच्यापेक्षा जास्त जे आपण मिठाई वाटतो तर त्याच्यापेक्षा एक टेस्ट केलेलं बेटर. आणि ह्या टेस्टमधून जेव्हा आढळेल की काहीतरी आहे, बाळाला आपण हेल्प करू शकतो. आता तुमच्या प्रश्नाकडे तुम्ही विचारलेलं स्पीच डेव्हलपमेंट आणि याच्याशी रिलेटेड. आता मी जे सांगितलं की स्पीचचा जो एरिया असतो मेंदूमध्ये तो वाढत असतो 5 वयापर्यंत. त्याच्यानंतर 5 म्हणजे 2 वर्षापासूनच व्हिज्युअल कॉर्टेक्स त्याचं घेत जातं आणि त्याच्यामुळे पुढे थेरपी केलेला जास्त फायदा होत नाही. त्याच्यामुळे ज्या बाळांना ऐकायला येत नाही त्यांना स्पीच थेरपी म्हणजे ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन दर आठवड्याला 2-3 वेळा 1-1 तास ते जी थेरपी देतील ती थेरपी करायला पाहिजे. आता थेरपी ही ऑडिओलॉजीची जबाबदारी नाही आहे फक्त, ही कुटुंबाची जबाबदारी पण आहे. कारण तुम्ही जर 2 तास ऑडिओलॉजिस्टकडे किंवा थेरपिस्टकडे जाताय तर बाकीचा वेळ बाळ तुमच्याकडे असतं. तिथे प्रत्येक वेळी तुम्ही त्याला ऐकायला थेरपी दिली पाहिजे. हे इम्प्लांट करायच्या आधी पण इम्प्लांट केल्यानंतर पण. आम्ही हे बघितलं आहे की ज्या फॅमिलीमध्ये बाळ असं ॲक्सेप्टेड असतं आणि जे खूप लवकर, काल माझ्याकडे कर्नाटकवरून पेशंट आले, फक्त 5 महिन्याचं बाळ आहे आणि घेऊन आले की इम्प्लांट करायचं आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. तर इतक्या लवकर जेव्हा प्रत्येक बाळ होईल त्यावेळी एक वेळ अशी येईल आपल्या इथे की सर्व बाळांचं इम्प्लांट होऊ शकेल. आणि इम्प्लांटबद्दलच सांगायचं झालं तर इम्प्लांटची थेरपी जी असते आधीची ती पण तेवढीच महत्त्वाची असते जेवढी नंतर. काही बाळांना फक्त थोडं ऐकायला कमी येत असेल तर त्यांना थेरपीनेच फक्त आणि हिअरिंग एडने फायदा होऊ शकतो असं नाही.
प्रत्येक बाळाला कॉक्लिअर इम्प्लांट लागणार आहे. जर कमी असेल ऐकायला तर फक्त पूर्ण खूप सिव्हिअर नसेल तर आपण त्या थेरपीने पण उपचार करू शकतो. नक्कीच सर, तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन करत आहात आणि आपल्याला आतापर्यंत ह्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या असतील की लवकर टेस्ट करणं किंवा तपासण्या करणं हे पण महत्त्वाचं आहे. त्यासोबतच योग्य उपचार पद्धती चूज करणं डॉक्टरांनी, ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही योग्य डॉक्टरांकडे जाऊन चूज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. विषय खूप रंगत चाललेला आहे, पण आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार, विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मगाशी ज्या प्रश्नावरती होतो की श्रवण दोष ह्याबद्दल आपण जाणून घेत होतो. नवजात बालकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये विशेषतः हे होण्याची कारणं तुम्ही सांगितलीच आहेत, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी एकत्रितपणे थोडक्यात ह्या कारणांकडे बघूयात. पण वारंवार कान दुखणे, इन्फेक्शन, कानामध्ये पाणी किंवा पू होणे यामुळे सुद्धा श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो का, हे सुद्धा यामध्ये एक ॲड ऑन करू शकता सर? वारंवार इन्फेक्शन होणे, बाळांमध्ये पुन्हा पुन्हा सर्दी होणे, टॉन्सिलचा त्रास होणे, ॲडेनोइडचा त्रास होणे, हे जर पुन्हा पुन्हा होत असेल आणि त्याच्यामुळे बघा कान, नाक, घसा एकमेकाला आतमधून जोडलेले असतात म्हणून ENT स्पेशालिटी सेपरेट आहे. बरोबर. याच्यात आपण डोळा नाही जोडलेला आहे कारण ते वेगळं असतं. ठीक आहे. तर कानामध्ये जे इन्फेक्शन होतात ते बऱ्याच वेळा त्याचं जे सुरुवात असते ती घशातून किंवा नाकातून असते. तर घशात किंवा नाकात प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते पुढे जाऊन कानाकडे जाऊन, आता याच्यामुळे जर कानात काही इन्फेक्शन झालं किंवा कानात काय ऐकायचं कमी झालं तर ते आपल्याला जरी रिकवर करता येत असेल तरी काही प्रमाणात त्याच्यामुळे त्याचा आयुष्यभर परिणाम बाळाला राहतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण श्रवण असं म्हणाल तर ऐकणं हे फक्त एकच ऐकण्याची प्रक्रिया नाही आहे, त्याच्यावर त्याचं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्यावर त्याचं सोशल इंटिग्रेशन म्हणजे समाजात मिसळण्याचं शक्यता ते अवलंबून आहे, त्याचं करिअर अवलंबून आहे. या सर्व गोष्टींसाठी ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. ऐकायला जर कमी येत असेल तर हळूहळू प्रगती अभ्यासातली पण कमी होत जाते. आता याच्यामध्ये एक चॅलेंज असतो नेहमी आम्हाला किंवा इव्हन पालकांना पण, की जेव्हा एका कानाने बाळाला ऐकायला येत नाही जन्मापासून, ते डिटेक्ट करणं जरा कठीण असतं. पण हल्ली असं झालं आहे की बऱ्याच वेळा पेशंट येतात की आम्हाला सांगतात, रुग्ण सांगतात की वडील सांगतात, आई वडील, की आम्ही हेडफोन लावला तर आम्हाला दोघे ह्याच्याने ऐकायचं, हा म्हणतो ऐक हेडफोन चालत नाही. आणि मग आम्ही चेक करायला गेलो की काय प्रॉब्लेम आहे, म्हणून आलो आहे की एका कानाने त्याला कदाचित ऐकायला येत नाही, कारण त्याला कुठलाही हेडफोन लावला तो म्हणतो या कानात नाही येत, फक्त याच कानात लावायचं आहे. तर ती एक सिम्पल एक टेस्ट आहे आपल्याकडे आजकाल की आपल्याकडे सर्वांकडे हेडफोन असतोच, एकदा लावून बघून दोन्ही कानात ऐकायला येते की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ते एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, जरी तुम्ही विचारला नसला तरी तो नक्कीच की एका कानाचं डिटेक्ट करायला पाहिजे. कारण एक कानाने जर ऐकायला येत नसेल तरी आपल्याकडे त्याच्याकरता पण कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑप्शन आहेत. दुसरे बाहा म्हणून तो पण ऑप्शन आहे. ज्यांना काहींना बाहेर कानच नसतो आणि बंद असतं त्यांच्यासाठी पण बाहा म्हणून ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. बाहामध्ये एक इम्प्लांटसारखंच प्रोसेसर बाहेर लावलं जातं ज्याच्याने बाळाला ऐकू येऊ शकतं. नक्कीच. आपल्याला जनरली नेहमी वाटतं की कान हा बाह्य हा एक अवयव न धरता श्रोत्रेंद्रिय असं पण आपण धरतो की कानाचे 3 भाग आपण जनरली कन्सिडर करत असतो. तर बाह्य कान नसला तरी सुद्धा त्यासाठी काय गोष्टी अवेलेबल आहेत हे सरांनी आपल्याला आत्ताच गाईड केलेलं आहे. सर, ह्या अनुषंगानेच पुढचा प्रश्न असा आहे की पालक आणि शिक्षकांनी मुलांमध्ये कोणती लक्षणं किंवा वागणुकीत बदल सुद्धा लक्षात घेतले पाहिजे? जसं की तुम्ही आता गाईड केलं की हेडफोन्स एक आपली टेस्ट आहे. अजून काही गोष्टी आहेत का ज्यामुळे आपल्याला पटकन कळू शकतं की कदाचित यांना दोन्ही कानाने ऐकायचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा एका कानाने पूर्णच बाधिरी आलेला आहे, हे कसं ओळखू शकतात? पहिली गोष्ट मी जसं तुम्हाला सांगितलं की हेडफोन एक टेस्ट आहे. दुसरं, आपण सध्या आजकाल सगळे लोक ॲप डाउनलोड करतात. WHO ॲप आहे ज्याच्यावर तुम्ही स्वतः आपली ऑडिओमेट्री, बेसिक ऑडिओमेट्री चेक करू शकता चांगल्या हेडफोनने. दुसरं, जर एकाच कानाने ऐकायला येत नसेल तर बाळ नेहमी एक कान, लहान मूल नेहमी पुढे करेल की मला इकडून बोलायला द्या. तो जर गर्दीत असेल तर तो असा प्रयत्न करेल की तो अशा ठिकाणी बसेल की त्याला ऐकायला बरोबर येईल त्या कानाने. ज्या कानाने ऐकायला येत नाही तो कान भिंतीकडे असेल. वर्गामध्ये पण तो बसताना जर असं लक्षात आलं की एका बाजूला बसल्यावर त्याला नीट कळत नाही आहे
त्याचा अर्थ असा की कदाचित त्याला एका कानाने ऐकायला येत नाही आहे. तर ह्या गोष्टी आहे ज्याच्याने आपल्याला एका कानाचं कळेल. अच्छा, जर माइल्ड टू मॉडरेट म्हणजे लॉस असेल, थोडा सौम्य तो मध्यम सौम्य असेल, तर मग हे मुलं हळूहळू अभ्यासात मागे पडू लागतात. ते सोशली आयसोलेट होतात. कारण मित्र एकवेळी 4-5 जण बोलायला लागले आणि मला काय कळत नाही, त्याच्यापेक्षा न बोललेलं न ऐकलेलं बरं म्हणून बाजूला बसायला लागतात. तर हे जर कोण पालकांच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात आलं तर त्याची हिअरिंग टेस्ट नक्की करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून की तो त्रास पुढे वाढणार नाही. नक्कीच सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं ह्या बाबतीत की एक कान पुढे करणं. जनरली मुलांमध्ये आपण ह्या बाबतीत खूप ऑब्झर्वंट असलं पाहिजे की गर्दीमध्ये असताना किंवा ग्रुपमध्ये असताना सुद्धा एक कान आपल्याकडे जास्त देऊन ऐकलं जाते का, किंवा मग थोडं थोडं मागे पडत जाणं मित्रांच्या ग्रुपमधून, जेणेकरून की सगळे बोलतात आणि मला काहीच कळत नाही तर पुन्हा आपण कितीदा विचारणार. तर ह्या गोष्टींकडे नक्कीच पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष दिलं तर ह्या गोष्टी लवकर आपल्या लक्षात येतील. सर, एक आपल्याला प्रश्न येतोय रुपेश गुजराती यांचा सिन्नरवरून. हॅलो. नमस्कार. हा रुपेशजी बोला. मॅडम, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की काही वृद्ध व्यक्ती म्हणतात की समोरचा जो बोलतोय तो मला ऐकू येतोय पण मला उमजत नाही. म्हणजे कशामुळे असं होतं? काही व्हिटॅमिनची कमतरता असते का मेंदूशी निगडीत आहे? दुसरं असं की हा अनुवंशिक आहे का आजार? आणि मोबाईलवर हेडफोन किती तास वापरावा, कसा वापरावा, नक्कीच कानावर येणार नाही, याबद्दल माहिती हवी आहे. नक्कीच. धन्यवाद सर. 3 प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये. येस. ओके. पहिला प्रश्न यांचा आहे वयस्कर लोकांबद्दल. बरोबर. आता वयस्कर लोकांमध्ये जे ऐकायला कमी होतं ते साधारण आता आमच्या असे लक्षात आले की पूर्वी असं व्हायचं की 60-65 नंतर ते व्हायला लागायचं. आता माझ्याकडे 50 वयाचे येतात की ज्यांचं ऐकायचं कमी झालं आहे आणि हळूहळू ते कमी होत जातं. आता याच्यासाठी कारण, याला काही डेफिनेट कारण नाही. वयाप्रमाणे जे ऐकायचं कमी होत आहे त्यात कानाच्या मध्ये एक हेअर सेल्स असतात, त्या हळूहळू कमी होत जातात आणि त्याचं सेन्सिटिव्हिटी कमी होते, त्याच्यामुळे ते ऐकायला कमी होत जातं. आता त्याला उपाय काय? तर त्याला पहिला उपाय आहे हिअरिंग एड, म्हणजे श्रवणयंत्र. श्रवणयंत्र हे लावायलाच पाहिजे, कारण की जर आपण ते नाही लावलं तर आपला हिअरिंग लॉस हा लवकर वाढत जाईल. कारण कानाला ऐकायला येत नाही ते आणखी लवकर वाढत जातं. त्याच्याकडे श्रवणयंत्र लावलंच पाहिजे. ज्यावेळी श्रवणयंत्र काम करत नाही त्यावेळी कॉक्लिअर इम्प्लांट हा एक चांगला ऑप्शन आहे. जगामध्ये बघाल तर बऱ्याच देशांमध्ये 70 ते 80% कॉक्लिअर इम्प्लांट हे मोठ्या माणसांमध्ये होतात आणि उरलेले लहान. आपल्या इथे उलट आहे, कारण वयस्कर लोकांकडे आपण इम्प्लांट करू शकतो हा अवेअरनेसच कमी आहे. तर इम्प्लांट हा डेफिनेटली ऑप्शन आहे. माझ्याकडे मी सगळ्यात वयस्कर जे केलेले आहे ते 82 वर्षाचे वकील आहेत. आता रिसेंटली एक केले ते 72 वर्षाचे दादरला राहतात. यांनी सगळ्यांनी आपले इम्प्लांट याच्याकरता करून घेतले की त्यांना आयुष्य जे आहे ते चांगलं जगायचं आहे आणि ऐकायचं आहे. तर हे झालं वयस्कर लोकांमधलं. दुसरा त्यांचा प्रश्न होता हेडफोन किती वेळ ऐकायला पाहिजे आणि योग्य आहे का. हेडफोन अयोग्य असलं तरी आज आपण त्याशिवाय राहू शकत नाही, कारण जॉब असतो, आपले मीटिंग असतात, लेक्चर असतात. त्याच्याकरता काही थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे त्याचा व्हॉल्यूम हा कधीच मॅक्झिमम व्हॉल्यूमच्या 50% वरती नको नेऊ. WHO म्हणतो 55-60, पण सेफली आपण 50% खालीच नेहमी ऐकायला पाहिजे. त्याच्या वरती जर तुम्हाला ऐकायला लागलं त्याचा अर्थ असा की कदाचित तुम्हाला ऐकायला कमी येतं. जर तेवढ्या याच्यात समजत नसेल तर मग तुमची ऐकण्याची टेस्ट करून घ्यायला पाहिजे, किंवा ॲटलिस्ट कान तपासायला पाहिजे, कानात मळ आहे, दुसरं काय प्रॉब्लेम आहे ते बघायला पाहिजे. आणि तिसरा प्रश्न काय होता त्यांचा? तिसरा एक प्रश्न होता. हेच 2 महत्त्वाचे प्रश्न होते. रुपेशजी यांचे शंकांचं समाधान नक्कीच झालं असेल. जो हेडफोनशी रिगार्डिंग प्रश्न होता तो नक्कीच सगळेच प्रेक्षक रिलेट करतील की प्रश्न पडलेला नसला तरी हे सगळ्यांनी नक्कीच ऐकायची आणि समजून घ्यायची गरज आहे की तुम्ही जेव्हा हिअरिंग कोणत्याही हेडफोन्स किंवा इयरफोन्स वापरत असता त्यावेळी 50% पेक्षा जास्त व्हॉल्यूममध्ये न ऐकणं हेच तुमच्यासाठी हितकर आहे. आणि जर का तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आवाजाची नेहमीच सवय असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी आवाज नसेल चालत तर तुम्हाला तुमचे कान तपासून घेण्याची नक्कीच गरज आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की मुलांमधील श्रवण दोष हा वेळेत लक्षात न आल्यास त्यांच्या बोलण्यावर सुद्धा परिणाम होतो का आणि कितपत परिणाम होतो? आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये आपल्याला नक्कीच लक्षात आलं की परिणाम होतो, पण हा शिक्षणावर आणि सामाजिक त्यांच्या विकासावर सुद्धा मेजर परिणाम होतात का? काय सांगाल याबद्दल?
जसं मी सुरुवातीला सांगितलं की जे बाळ ऐकतं तेच ते बोलतं. बरोबर. जर त्याला ऐकायलाच नाही आलं म्हणजे त्याचा ऐकण्याच्या कानाचा जन्मच नाही झाला तर ते बोलणारच नाही. बरोबर. आणि फक्त काही शब्द बोलणं याला काही अर्थ नाही आहे. जर माझ्याकडे 2.5-3 वर्षाचे मुलं येतात की नाही फक्त आई बाबा एवढं म्हणतो, तेवढ्यावर होऊ शकत नाही. बरोबर. तर जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की बाळ असं बोलत आहे ते त्याचा अर्थ असा की त्याला काहीतरी इंटरव्हेन्शनची गरज आहे, लगेच थेरपी आणि सगळ्या टेस्ट आपल्याला करायला पाहिजे. मध्ये मला वाटतं त्यांच्या प्रश्नात एक अनुवंशिकतेचं होतं. बरोबर. तर अनुवंशिकतेने असणारे हिअरिंग लॉस असतात बाळांमध्ये आणि ते आपल्याला लक्षात आल्यावर त्याची याच प्रकारे ट्रीटमेंट करायला लागते. पुढचं बाळाचं जेव्हा प्लॅनिंग असतं त्यावेळी त्याच्या आधी याचं डायग्नोसिस झालेलं योग्य असतं म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकतं की पुढे कंटिन्यू करायचं की नाही. नक्कीच. सर, पुढचा एक प्रश्न येतोय आपल्याला रवींद्र काठे, पुणे येथून. नमस्कार सर. उरण साहेब. उरण. ओके. नमस्कार सर. तुमचा मला प्रश्न असं विचारा. विचारायचं, मॅडम, गर्भावस्थेत बाळाची श्रवण क्षमता समजणं शक्य आहे का? पुन्हा एकदा प्रश्न विचाराल सर. गर्भावस्थेत बाळाची श्रवण क्षमता समजणं शक्य आहे का? ओके. अगदी योग्य, चांगला प्रश्न आहे. गर्भावस्थेबद्दल म्हणायचं झालं तर गर्भावस्थेत पहिली गोष्ट कोणीतरी कारण विचारलं होतं अनुवंशिक असतं का ऐकायचं. गर्भावस्थेत काही आजार झाले आईला, जास्त करून ताप, कांजण्या, गोवर असं काही झालं तर बाळामध्ये ऐकण्याची क्षमता कमी व्हायची शक्यता असते. आता आत्तापर्यंत अशी टेस्ट नाही की आतमध्ये आपण ऐकायचं चेक करू शकतो, पण ज्याला आपण ॲनोमली स्कॅन म्हणतो, म्हणजे जर काही स्ट्रक्चर आतमध्ये चांगलं नसेल कानाची रचना, तर जेव्हा जे ॲनोमली स्कॅन होतात म्हणजे पोटाचे जे सोनोग्राफी होतात त्याच्यात फक्त आतमध्ये रचना आहे की नाही याचा अंदाज येऊ शकतो, पण ऐकायला येतं की नाही याची पोटात टेस्ट करण्यासाठी नाही आहे. पण बाळ बरं कळल्यावर पण आपण त्याचं काय करू शकत नाही. त्याच्याऐवजी मी म्हणेन की पहिल्या दिवशी झाल्यावर जनरली हल्ली हॉस्पिटलमध्ये डिलेव्हरी होतात, झाल्यावर 500 रुपयाची मिठाई कमी आणा, एक टेस्ट करा. नक्कीच. नक्कीच. हा खूप छान प्रकारे सर मार्गदर्शन करत आहेत या बाबतीत की आपण कोणत्या गोष्टींना नक्की महत्त्व द्यावं. तर पुढचा प्रश्न असा आहे सर की आता लहान मुलांबद्दल, नवजात बालकांबद्दल आपण बघितलंच आहे. आता थोडं प्रौढांच्या श्रवण समस्येकडे आपण जरा बघूयात. तर मोठ्या व्यक्तींमध्ये ही श्रवणशक्ती कमी होण्याची कारणं वेगळी असतात का, किंवा काय असतात महत्त्वे करून, आणि सुरुवातीला ह्या लक्षणांकडे कोणत्या लक्षणं अशी आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं गेलं नाही पाहिजे, जे जनरली तुमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसत असेल की ही मेजर गोष्टी आहे त्यांच्याकडे आपल्याकडून दुर्लक्ष होत जातं आणि म्हणून तो त्रास वाढत जातो, काय सांगाल? ऐकायला जाण्याचं आपण ऑलरेडी वयस्करांमधलं बोललो. आता थोडं यंगर पॉप्युलेशन म्हणजे साधारण 10-12 वया 15 वयापासून पुढच्यांचं बोलूया. नक्कीच. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर हळूहळू कमी होणं किंवा एकदम कमी होणं. दोघांमध्ये ट्रीटमेंटमध्ये खूप फरक आहे. पहिलं सांगायचं झालं तर एकदम ऐकायचं जाणं, आता याला आम्ही मेडिकल इमर्जन्सी म्हणतो. ही बऱ्याच रुग्णांच्या लक्षात येत नाही. ते याच्याकरता की जेव्हा ऐकायचं एकदम बंद होतं एका कानाने, स्पेशली त्याला वाटतं सर्दी झाली असेल, कान बंद झाला असेल, मळ झाला असेल, जरा बघूया, आणि मग ते 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी माझ्याकडे येतात. आता हाच रुग्ण जर पहिल्या दिवशी आला तर आम्ही इमिजिएटली ॲडमिट करून, काही वेळा तर ICUमध्ये ॲडमिट करून, कारण इट बिकम्स अ न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी. म्हणजे जसं हातापायाचा लकवा झाला तर आपण 10 दिवस थांबत नाही ट्रीटमेंट करता, आपण लगेच जातो. तसंच हा ऐकण्याच्या लसचा लकवा आहे, हे तुम्ही लगेच कळलं पाहिजे. ते कळण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन टेस्ट केली तर लक्षात येईल की हो हे आहे आणि मळ किंवा दुसऱ्या कारणांमध्ये नाही. हे जे सडन लॉस असतात याच्याकडे खूप लोकांचं दुर्लक्ष होतं आणि हे आपण डेफिनेटली लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं कारण हल्ली हेडफोन, म्युझिक कन्सर्ट, नंतर त्याला काय म्हणतो आपण साऊंड वॉल, नाही काय म्हणतात स्पीकर वॉल असते ती, म्हणजे ज्यावर पूर्ण एका ट्रकवर लाऊडस्पीकर लावले असतात त्याच्याजवळ जाऊन ऐकायला गेलेले खूप रुग्ण आमच्याकडे येतात. आणि त्याच्याने गेलेलं जे ऐकायचं असतं ते पण सेन्सिटिव्ह टाईपचं असतं, त्याला पण इमिजिएट ट्रीटमेंटची गरज असते. प्रौढांमध्ये दुसरं कारण कानात पुन्हा इन्फेक्शन होणे, कानातून मळ येणे, कानातून पू येणे, पूचा घाण वास येणे, हळूहळू त्याच्यात ती श्रवणक्षमता कमी होत जाते. नंतर काही प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, जसं TBचं औषध आहे, स्ट्रेप्टोमायसिन आहे, कॅनामायसिन आहे,
ह्या इंजेक्शनमुळे कधी कधी ऐकायची क्षमता कमी होते, ती पण लगेच लक्षात आली तर त्याची आपली ट्रीटमेंट होऊ शकते. इवन माझ्याकडे 2 पेशंट आहेत ज्यांचं याच्यामुळे हिअरिंग लॉस दोन्ही कानांचा झाला आहे आणि त्याचं इम्प्लांट आम्ही केलेलं आहे. अच्छा, हे झालं टीबीच्या औषधांमुळे. राईट. सर, आपल्याला एक प्रश्न येतोय आशा साठे यांचा पुणे येथून. नमस्कार आशाजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा, मला असं विचारायचं होतं की की माझ्या मिस्टरांना जे एका कानाने कमी ऐकू येतं, तर हा जे कानामध्ये मळ येतो असं वाटतं त्यांना, पण मळ नसावा कारण सारखं ते कोरतात त्याच्यामुळे तो कमी ऐकायला येतं. तर त्याला काही औषध वगैरे द्यायला लागेल, तपासणी करून घ्यायला लागेल का ऑपरेशन करायला लागेल? नक्कीच, धन्यवाद. तर कानामध्ये मळ येतो, कानातून मळ येणं पहिलं तर हे मळ कानात असणं हे नॉर्मल आहे. तो जर आपण कोरण्याचा प्रयत्न केला तर कानाला बाह्य कर्णाला आणि मध्य कर्णाला इजा होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मळ कधीच असा बाहेर निघत नाही व तो कुठल्याही इयरबड किंवा याच्यामुळे तो आतमध्ये ढकलला जातो. इयरबड जे मिळतात मार्केटमध्ये ते फक्त आपल्या बाह्य करण्यासाठी, ह्या कारणासाठी असतात, पिन्नासाठी असतात, आतमध्ये टाकण्यासाठी नसतात. त्याच्यामुळे ते आतमध्ये कधीच टाकायचं नाही. जोपर्यंत तुमच्या मिस्टरांचा प्रश्न आहे तर ते ENT सर्जनला दाखवायला लागेल की फक्त साधा प्रॉब्लेम आहे की आतमध्ये काही दुसरा प्रॉब्लेम आहे, कानाच्या पडद्याला छिद्र आहे किंवा दुसरं काय ते बघायला लागेल आणि एक ऑडिओमेट्री करायला लागेल, ऐकण्याची क्षमता कशी आहे ते बघायला. नक्कीच आशाजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. सर, पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की तुम्ही जसं म्हणत होतात की काही TB सारख्या आजारांची औषधं आहेत, त्याने सुद्धा आपल्या श्रवणशक्तीवरती परिणाम होतो, तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे सुद्धा श्रवणशक्तीवर परिणाम होतो का? मधुमेह आणि रक्तदाब जसं तुम्हाला माहिती असेल की पूर्ण म्हणजे केसापासून नखापर्यंत या सर्व पार्टवर तो अफेक्ट करतं. तसंच हिअरिंगवर पण ते अफेक्ट करतं. डायबेटिक न्यूरोपॅथीजमध्ये ऐकण्याची क्षमता कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे. ब्लड प्रेशरमध्ये पण त्या पेशंटमध्ये ऐकण्याची क्षमता कमी व्हायचं प्रमाण जास्त आहे. याच्याबरोबर दुसरं मला एक सांगायचं हे की जेव्हा आपण कुठली ट्रीटमेंट घेतो, मलेरियाची, TBची, मलेरिया तर खूप कॉमन आहे, तर याची ट्रीटमेंट घेताना आधी आपल्याला जर एकच कानाने ऐकायला येत असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे की डॉक्टरांना सांगायचं की मला एकाच कानाने ऐकायला येतं, त्याच्याने साईड इफेक्ट होईल कानावर असं काही देऊ नका, कारण तुमचा एक कान हा प्रेशियस इयर आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा कान आहे. त्याच कानावर जर साईड इफेक्ट झाला, ऑलरेडी एका कानाने येत नाही आणि दुसऱ्या कानावर झाला तर मग इम्प्लांटशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. हिअरिंग एडने ऐकायला येत नाही, जेव्हा एकदा मलेरियाने गेलेलं असो किंवा याच्याने असो, TBच्या औषधाने असो. नक्कीच सर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता खरं तर, की आपल्याला मलेरियासारखा एखादा आजार झाला आहे किंवा मलेरिया झाला आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्यावेळी तुम्हाला ऑलरेडी एका कानाने कमी ऐकू येतं किंवा ऐकू येत नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर नोन केस आहे, आणि अशा वेळी जर तुम्हाला मलेरियाची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगितलं पाहिजे आधीच की मला एका कानाने ऐकू येत नाही आहे, आणि त्यामुळे ते त्यानुसार औषधं तुमच्यासाठी चूज करतील. तर ह्या गोष्टीची प्रेक्षकांनी नक्कीच नोंद घ्यावी. विषय खूप छान रंगत चाललेला आहे, प्रेक्षकांचे प्रश्नसुद्धा येत आहेत चांगले आणि त्यांची उत्तरं समाधानकारक दिली जात आहेत. पण आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी या गोष्टीबद्दल चर्चा करत होतो की हेडफोन्स, इयरफोन्स याचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याबाबत काय प्रकारे काळजी घेतली जावी किंवा त्यामुळे पण बाधिर्य निर्माण होऊ शकतं किंवा श्रवणशक्तीला परिणाम होऊ शकतो. तर हा जो परिणाम आहे या गोष्टींमुळे झालेला की इयरफोन्स किंवा हेडफोन्समुळे स्पेशली किंवा लाऊड स्पीकरमुळे झालेला, तर त्यामध्ये जे नुकसान होतं ते कायमस्वरूपी असतं की ते तात्पुरतं असतं आणि जे लवकर रिकवर होऊ शकतं? हिअरिंग आपलं हेडफोन किंवा लाऊड म्युझिकमध्ये जाणं याच्यामुळे जो हिअरिंग लॉस होतो हा नेहमी नर्व लॉस असतो. हे आपल्या हातात असतं, कारण दुसरा एक प्रकारे जेव्हा आपल्या इकडे 93मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले त्यावेळी माझ्याकडे बरेच पेशंट आले की ब्लास्टमुळे, जवळ ब्लास्ट झाल्यामुळे ऐकायचं गेलं. तो पण एक सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉसचाच प्रकार असतो. म्हणजे सेन्सरी न्यूरल म्हणजे ज्याला ऑपरेशन हा कुठलाही उपाय नाही, त्याला हिअरिंग एड किंवा नंतर इम्प्लांट हेच करायला लागतं.
बाकी अदरवाईज ही हेडफोनचा प्रश्न आहे. हेडफोन मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की हे 50% वरती वापरू नका. दिवसाला आपले तास लिमिट करा की 1 तास 1.5 तास. माझ्याकडे येतात काय की 20-20 तास दिवसभरात हेडफोन असतो अगदी झोपेपर्यंत. ते डेफिनेटली योग्य नाही, कारण त्याच्यामुळे तुम्हाला कधी ना कधी त्रास होणार. हेडफोन हा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आहे, त्रासासाठी नाही. 50% वरती तुम्ही वाढवतायत म्हणजे डेफिनेटली प्रॉब्लेम आहे. आता काही फोन आहेत, जसं आयफोन आहे. आयफोन तर स्वतः तुम्हाला इंडिकेशन देतं की तुम्ही ह्या व्हॉल्यूमला इतके वेळ जास्त वापरला आहे, याच्यामुळे तुमचं हिअरिंग डॅमेज होऊ शकतं. बरोबर. मला समजू शकते की सगळ्या फोनमध्ये व्यवस्था नाही आहे, पण ती आपण स्वतः सेट करू शकतो की 50% वरती करायला नको. दुसरी गोष्ट, किती वेळ लाऊड म्युझिकमध्ये आहात. जसं संध्याकाळच्या कन्सर्टमध्ये जाणं किंवा क्लोज डिस्कोमध्ये जिथे खूप मोठा आवाज असतो, तिथे जरी 1 तास जरी गेलात आठवड्यात तरी ते खूप प्रकारे परमनंट डॅमेज करतं. तुम्ही जे विचारलं टेम्पररी की परमनंट, हा परमनंट डॅमेज असतो. नक्कीच. तर ही खूप महत्त्वाचा मुद्दा होता हा जो सरांनी एक्सप्लेन केला होता की आपल्याला वाटतं की हेडफोन्सनी जर आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये श्रवण दोष उत्पन्न होतोय तर तो काही ट्रीटमेंटने लवकर बरा होऊ शकतो, पण तो तात्पुरता नसून बऱ्याचदा रादर मोस्ट ऑफ द टाइम्स हा आपल्याला परमनंट किंवा कायमस्वरूपीचा बदल असू शकतो. त्यामुळे तुम्ही हेडफोन्स कमी वापरणं, गरजेपुरता वापरणं, त्याचा व्हॉल्यूम नियंत्रित करणं आणि मोठा जो लाऊड साऊंड सर जे सांगत होते की आठवड्यातनं तुम्ही प्रत्येक आठवड्यात एक तास जरी एक्सपोज झालात मोठ्या आवाजाला तरी सुद्धा तुम्हाला कायमस्वरूपी या प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. तर ह्या गोष्टींकडे आपल्या तरुणाईने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. अजून आपल्याला सर एक प्रश्न येतोय मंगल आपटे यांचा पुणे येथून, तो प्रश्न घेऊयात. नमस्कार मंगलताई, बोला. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की वयोमानानुसार काही जणांना श्रवणयंत्र घातलं ना की मग त्रास होतो आणि मग ते काढून टाकतात किंवा मला नको म्हणतात आणि मग त्यांनी त्यासाठी काही जण कापूस जातात खूप आवाज आला तर, आणि काही जणांना ऐकू पण येतो श्रवणयंत्र न घालता सुद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे डीजे वगैरे लावतात की नाही, तर त्याला तो माणसांवर परिणाम होऊ शकतो श्रवणयंत्र. मग त्यांना लावायलाच पाहिजे का, म्हणजे खूप आवाज येतो कानाला, खराब असतात. तर त्यामुळे आपण काय सांगू शकाल, मार्गदर्शन करू शकाल? बरोबर, थँक्यू. पहिली गोष्ट, श्रवणयंत्र हे लावलंच पाहिजे. गोंगाट येतो. आता कसं असतं, श्रवणयंत्र लिटरली तुम्ही नेटवर आपल्या मोबाईलवर जाहिराती येतात 500 रुपयात 1000 रुपयात, त्यातच हिअरिंग एड पण मिळतं 4 लाखाचं. त्यात डेफिनेटली फरक आहे. कारण असं जसं माझा चष्मा आहे मी तुम्हाला दिला किंवा मॅडमला दिला वापरायला तर नाही दिसू शकत, तसं जे योग्य आहे तेच वापरायला पाहिजे. जेवढं हिअरिंग एड चांगलं असेल तेवढं ते बॅकग्राऊंड नॉईज कमी करतं. जे स्वस्त हिअरिंग एड असतात ते सगळे आवाज वाढवतं. जसं मी बोलतोय, इथला एसीचा आवाज आहे, फॅनचा आवाज आहे, बाकीचा बाहेरचा गोंगाट आहे, सगळा वाढेल आणि त्यामुळे त्यांना खूप आवाज येतो असं वाटतं. हेच जर त्यांनी चांगल्या प्रकारचं हिअरिंग एड घेतलं, योग्य लोकांकडून घेतलं, म्हणजे ऑडिओलॉजिस्टकडून घेतलं, तर ते तुम्हाला बरोबर हिअरिंग एड असं देणार की मागचा बॅकग्राऊंड आवाज कमी होईल. त्याचे सॉफ्टवेअर असे असतात की त्याच्यावर मागचा आवाज कमी करता येतो. हल्ली हिअरिंग एड असे आलेले आहेत की माझ्या ऑडिओलॉजिस्टला कधीच एकदा पेशंटला हिअरिंग एड लावलं की त्याच्याकडे घरी जाऊन सेटिंग करायची गरज नाही. तो वायफायच्या एरियामध्ये असेल, तो हा आपल्या ऑफिसमध्ये बसून त्याच्या हिअरिंग एडचे सेटिंग चेंज करू शकतो. ते सेटिंग चेंज करून तुम्हाला कम्फर्ट देऊ शकतो. त्याच्यामुळे हिअरिंग एडने गोंगाट येतो म्हणून न लावणं नक्कीच योग्य नाही, ते लावायलाच पाहिजे. नक्कीच. त्यांचा पुढचा एक सब क्वेश्चन असा होता की डीजेच्या वगैरे आवाजामध्ये त्यावेळी तरी तात्पुरता काढून ठेवलं तर चालेल का, तर त्याचं काय उत्तर द्याल तुम्ही? त्यात तर अगदीच उत्तम आहे ना. आपण साधा कान तर काढून ठेवू शकत नाही, पण हिअरिंग एड काढून ठेवा, ते तर चांगलंच आहे. नक्कीच. मंगलताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांनी छान प्रकारे दिलेलं आहे. सर, मला पुढचा एक प्रश्न त्या अनुषंगाने विचारायचा होता की श्रवणदोषाचं निदान कसं करायचं वगैरे त्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. त्यासाठी उपचार कोणते उपलब्ध आहेत हे सुद्धा आपण सांगतच आहात. तर यामध्ये हिअरिंग एडची गरज प्रत्येक रुग्णाला असते तसं नाही. काही वेळेला आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांटचा पण विचार करावा लागतो. तर साधारणतः कधी याचा विचार केला जातो की आता हिअरिंग एडनी काम होत नाही आणि कॉक्लिअर इम्प्लांटची गरज आहे, आणि हे इम्प्लांट जर करायचे असतील तर त्याचा साधारण खर्च किती होतो? कारण सर्वसामान्यांना या गोष्टी परवडतीलच असं नाही. तर आपल्या बाजूने किंवा काही रुग्णालयाच्याकडून काही गोष्टी अवेलेबल आहेत का शासनाच्या की कॉक्लिअर इम्प्लांटची खूपच गरज आहे आणि तरी पण स्वस्तामध्ये किंवा काही उपाययोजनांनुसार तो करून घेऊ शकतो? काय सांगाल याबद्दल?
पहिलं तर कॉक्लिअर इम्प्लांट कधी करायचं. बाळ जे जन्माला येतात, लहान बाळांबद्दल जर आपण परत बोललो, तर जर त्याला ऐकायला काहीच येत नसेल तर इम्प्लांट हे तर लवकरात लवकर करायला पाहिजे. त्याच्या आधी आम्ही हिअरिंग एडची ट्रायल देतो, कारण फायनली सगळ्या टेस्ट आहेत. 1-1.5 महिन्यापर्यंत ट्रायल देतो हिअरिंग एडची. आपण जेव्हा इम्प्लांट करतो, इम्प्लांट ऑब्व्हियसली किंमत खूप जास्त असते, त्यामुळे बहुतेक रुग्ण हे एका बाजूचं आधी करतात, ते सफिशियंट असतं. पण एका साईडचं करताना दुसऱ्या कानाला बाळाला हिअरिंग एड नंतर पण लागणार आहे, त्यामुळे ते हिअरिंग एड वाया जात नाही, ते आपल्याला वापरायचंच असतं, कारण तो कान आपल्याला जिवंत ठेवायचा असतो. कारण आयडियली बघाल तर एका वेळी दोघांचं व्हायला पाहिजे, पण तेवढं पैशाच्या याच्यामुळे काही लोक नंतर करतात, काही नाही करत, पण ते हिअरिंग एड नेहमी लावलेलं पाहिजे. जर आपण मोठ्या माणसांमध्ये म्हणू तर मोठ्या माणसांमध्ये हिअरिंग एड जेव्हा काम करत नाही, स्ट्रॉंगेस्ट हिअरिंग एड काम करत नाही कुठल्याच कानात, त्यावेळी आम्ही कॉक्लिअर इम्प्लांटचा विचार करतो. इव्हन आता नवीन इंडिकेशनप्रमाणे जरी एक कान पूर्ण गेलेला असेल अँड त्याला आम्ही म्हणतो फ्युचर रेडी, म्हणजे जर दुसऱ्या कानाला तसंच काही झालं तर या कानाने ऑलरेडी ऐकायला पाहिजे, म्हणून काही रुग्ण इम्प्लांट करून घेतात. जोपर्यंत खर्चाचा प्रश्न आहे, कॉक्लिअर इम्प्लांट ज्या लोकांना माहिती आहे ते बरंच खर्चिक असतं. याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप डोनर आहेत, म्हणजे दाते आहेत जे सर्व करायला तयार आहेत. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये असं आहे की हे सगळे डोनर्स किंवा गव्हर्नमेंट स्कीम ह्या सगळ्या लहान मुलांसाठी आहे. लहान मुलांसाठी ज्या स्कीम आहेत त्या काही स्टेटमध्ये खूपच ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी क्रायटेरियाच 3 वर्ष केल्यामुळे तिथे अवेअरनेस झाला आहे की 3 वर्षाच्या आत करूनच घ्यायचं, नाही तर फ्री मिळणार नाही. तसं आपल्या इथे पण यायला पाहिजे की लवकरात लवकर करायला पाहिजे. जसं मी आहे सायन हॉस्पिटलला तुम्ही कधीही बाळाला घेऊन आलात, सोमवारी बुधवारी सकाळी माझ्या ओपीडीच्या दिवशी, तर आमची पूर्ण टीम आहे, CT स्कॅन MRI सगळं होईल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे हार्डली काही चार्जेस आहे. जोपर्यंत इम्प्लांट आहे, इम्प्लांटसाठी आमच्याकडे बरेचसे डोनर्स तयार असतात, ते द्यायला तयार असतात पूर्ण इम्प्लांट. त्याच्यामुळे खर्चाकरता कधीच असा विचार करू नका की आपल्याकडे पैसा नाही तर मुलाची ट्रीटमेंट कशी होणार. बाळाची ट्रीटमेंट होते आणि अगदी चांगली पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकते. नक्की सर. आपल्याला अजून एक प्रश्न येतोय शांताराम सूर्यवंशी सोलापूर येथून. नमस्कार सर, प्रश्न विचारा तुमचा. मी शांताराम सूर्यवंशी बोलतोय. नमस्कार. ते कानाचं एका ऑपरेशन केलंय, पण त्याही कानानं ऐकू येत नाही आणि दुसऱ्या बी कानानं ऐकू येणं झाले. बरं, धन्यवाद. बरोबर. पहिलं ऑपरेशन कशा करता केलं होतं? ऐकू येत नाही म्हणून केलं ऑपरेशन. पडद्याला छिद्र होतं की दुसरं काही कारण होतं? पडदाच नव्हता म्हणून सांगते, ठीक, पडदा नव्हता म्हणते. बरोबर. ठीक आहे. ओके. तर जेव्हा असं होतं की एका कानाचं ऑपरेशनचं काही कॉम्प्लिकेशन किंवा आजाराची अशी कंडिशन असेल की ज्याच्यात त्या डॉक्टरांकडून ते इम्प्रूव्ह झालं नाही आणि दुसऱ्या कानाचं पण गेलं आहे, अशा वेळी आपल्या सगळ्या टेस्ट करायला पाहिजे. ज्या टेस्टमध्ये जर सेन्सरी न्यूरल म्हणजे अंतर्करणाचा हिअरिंग लॉस असेल तर आपल्याला नक्की मशीनच लावायला लागेल. आणि जसं मशीन काम नाही करणार किंवा मशीनचा उपयोग होत नाही असं व्हायला लागलं तर मग इम्प्लांट लागू शकतं. जसं वयाचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जगामध्ये तर 100 वयाने पण इम्प्लांट केलेले आहेत. मी स्वतः केलेले 82 वर्षाचे सगळ्यात मोठे आहेत. नक्कीच. सरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मला वाटतं. सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की प्रत्येकाने आपले हिअरिंग हेल्थ सुरक्षित ठेवण्यासाठी जाता जाता तुम्ही कोणता संदेश द्याल की ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक वयामध्ये, तर काय सांगू शकाल? पहिली गोष्ट, कान नाक घशाचे इनफॅक्ट कुठलाही थोडाही जरी म्हणजे काही आपला लक्षणं दिसले ते दुर्लक्षित करू नका, त्याच्याकडे गांभीर्याने बघा. जरी एका कानाने ऐकायला कमी येतं तरी लगेच जा. आपल्याला एका डोळ्याने कमी दिसायला लागलं की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, पण एका कानाने ऐकायला पूर्ण येत नाही तरी पण पेशंट येत नाहीत, कारण ऐकणं एवढं काही कमी महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यामुळे ते लगेच आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. दुसरं सांगायचं म्हणजे आजच्या जगामध्ये जेव्हा आपण एवढं हेडफोन्स वापरतो, म्युझिक कॉन्सर्टला जातो, त्यावेळी आपली दरवर्षी ॲटलिस्ट 1 वर्षाआड ऐकण्याची टेस्ट करून घ्यायला पाहिजे.
ऐकण्याच्या टेस्टवर जर काही जाणवलं की ऐकायला कमी येत आहे तर ॲटलिस्ट आपण त्याचा उपाय करू शकतो. कारण ते जर पुढे वाढत गेलं तर जसं सांगितलं तर आपलं पुढे वाढत गेल्यावर त्याची ट्रीटमेंट पण तेवढी डिफिकल्ट होत जाते. कधी कानातून पू आला, पाणी आलं किंवा मळ असेल, कधीच स्वतः त्याचे प्रयत्न करू नका. रस्त्याच्या बाजूला ते बसले असतात कान साफ करायला वगैरे, त्याच्याकडे कधीच जाऊ नका. कारण तिथे खूप वेळा त्याच्यामुळे डॅमेज झालेले आणि सिव्हिअर इन्फेक्ट झालेले पेशंट येतात ज्याला ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो. डायबेटीस असेल, कान खूप दुखत असेल, कानातून पू येत असेल, ते इन्फेक्शन पण ते कधी कधी तर जीवघेणं ठरू शकतं, इतकं ते खराब असतं, ज्याला आम्ही मॅलिग्नंट ओटायटिस एक्स्टर्ना म्हणतो. डायबेटिक पेशंटमध्ये तर कानात काहीही प्रॉब्लेम झाला तर लगेच दाखवायला पाहिजे. नक्कीच. सर, अजून या अनुषंगाने माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय की साधारणतः प्रौढांमध्ये मोस्टली हिअरिंगचा काही प्रॉब्लेम आहे आणि ते हिअरिंग एड पण वापरतायत, पण बऱ्याचदा त्यामुळे काही मानसिक आजारांमध्ये या गोष्टी कन्वर्ट होण्याचा काही संबंध असतो का, की होऊ शकतात का? ऐकायला कमी येणं याच्यामुळे डेफिनेटली आपले सामाजिक इन्व्हॉल्वमेंट जी असते ती कमी होते. जर कोणाला ऐकायला कमी येत असेल तर तो नेहमी आयसोलेटेड राहतो, म्हणजे लोकांमध्ये मिसळत नाही. जसं वयस्कर लोकांमध्ये जर व्हायला लागलं तर त्यांना ऑलवेज ते सोशली असे फॅमिलीपासून पण असे आयसोलेट होतात की त्यांना वाटतं की आपल्याबद्दलच काहीतरी बोलतायत किंवा दुसरं काहीतरी आपल्याबद्दल बोलतायत असं त्यांना वाटत राहतं. नक्कीच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्याला फक्त हिअरिंग एड किंवा कॉक्लिअर इम्प्लांट ह्या गोष्टी तर आपल्याला कळलेल्याच आहेत, पण आता मानसिक आजारांकडे पण ह्या गोष्टी जाऊ शकतात. ह्या गोष्टींकडे सुद्धा प्रौढांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं एक असं की ज्या वयस्कर लोकांमध्ये ऐकायला कमी येतं त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमर्स होण्याची शक्यता खूप जास्त असते. नक्कीच. आणि हळूहळू ते वाढत जातं. याच्याकरता पण हिअरिंग एड म्हणजे श्रवणयंत्र लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते योग्य तेच लावलं पाहिजे. नुसतं ऑनलाईन मी काहीतरी घेऊन आलो आणि लावलं वापरत. आमच्याकडे जितके पेशंट येतात हिअरिंग एडसाठी 90% लोकांकडे 1 किंवा 2 हिअरिंग एड ऑलरेडी असतात, जे मी 1000 रुपयात घेतलं, 2000 घेतलं, ऑनलाईन घेतलं, खूप गोंधळ येतो, वापरत नाही, असे बरेच असतात. बरोबर. सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, पण आता वेळ आलेली आहे आपला आजचा विषय संपवण्याची. आजच्या शोनुसार किंवा आजच्या मुलाखतीनुसार काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात आल्या त्या की कारण योग्य वेळी केलेली जी तपासणी आहे किंवा योग्य निदान, योग्य उपचार, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टी सुधारल्यामुळे फक्त आपल्याला ऐकण्याची कॅपॅसिटीज वाढते असं नाही, तर संवाद, आत्मविश्वास आणि जीवनमानसुद्धा या गोष्टींनी सुधारू शकते. सर, तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीकडून आणि प्रेक्षकांकडून तुमचे आभार. आणि अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या विषयांवर जाणून घेऊयात, समजून घेऊयात आपल्या पुढच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी डॉक्टर मिताली धनावडे आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.